ज्ञानतृष्णा, ज्ञानाची तृष्णा ही लागली पाहिजे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीतून ज्ञान सांगितलेलं आहे. मी प्रश्न विचारतो, नागपंचमी साजरी केली आपण, करतो ना? नागपूरच आहे त्यामुळं नागपंचमी करावीच लागत असेल. श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा करतात. त्या वारुळात जाऊन पूजा करतात. वारुळात नाग नसतोच, मग तो घरी पेटाऱ्यात आणलेला असतो. मग त्याला 5-10 रुपये दिले की तो पेटाऱ्यातून बाहेर काढतो आणि मग त्याला आपण, आमच्या गृहिणी त्याला काय करतात, दूध लाया त्याला पाजतात. आणि त्या नागाला बरंच प्रसन्न वाटतं की ताईने इतक्या आग्रहाने दूध पाजलेलं आहे. म्हणून समजा नाग दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटायला आला, इतके थाटाने पूजा केली आहे, तर त्याला वाटलं नाही, त्याला आज दूध लाया नाही, चहा तरी पाजतील म्हणून घरी आला, काय कराल? ये बाबा, बस बस ये, चहा करून देते म्हणाल? मग काय, दुसऱ्या दिवशी आला तर त्याला मारणार. म्हणजे एके दिवशी देव आणि दुसऱ्या दिवशी तो बलीचा प्राणी. हे तर रहस्य लक्षात नाही आलं. भारतीय तत्वज्ञान प्रत्येक गोष्टीचं ज्ञानच शिकवतं. कुठलाही सण घ्या, कुठलाही वार घ्या, त्याला अर्थ आहे. साधुसंत येती घरा. मला प्रश्न विचारला होता का खेड्यामध्ये, रात्री 10:30 ते 1:30चं प्रवचन चालू होतं. शेतकरी लोक उशिरा येतात ना, त्यामुळे त्या गावामध्ये, लहान गावामध्ये 10:30 ते 1:30 प्रवचन. आणि प्रवचनानंतर प्रश्नोत्तरी त्यांनी विचारलं, महाराज साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा, दिवाळी अगोदर का घेतली? दसरा अगोदर आहे. आता काय उत्तर देणार बोला? आपण तर ज्ञानमार्गाने चालणारे आहोत, काय उत्तर द्याल? एकाने थोडे विद्या विभूषित होते, ते म्हणजे असं नसतं, ते काव्यामध्ये नियम असतात, प्रास अनुप्रास असतात. घरा राला रा आलं पाहिजे, म्हणजे आर्या भार्या मंगलमूर्ती मोर्या, झाली कविता. तर त्यांनी लिहिलं, म्हणजे त्यात काय असं तसं काही नसतं. म्हणजे इतकं सोपं आहे काय? तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. संत झोपेत बरळले तर वेदाला प्रमाण असणारी वाक्य बोलतील. ते नुसत्या कविता रचलेल्या नाही आहेत, त्या आमच्यासारख्या कविता नाही आहेत. नवकाव्य, सॉनेट, पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीचा काही संबंध नाही. किर्र अंधार, घणदाट जाडी, रातकिड्याचा आवाज. काय संबंध आहे त्या घणदाट जाडीचा, किर्र अंधारचा, रातकिड्याचा आवाजाचा? काही संबंध नाही. चाललंय म्हणा. अजूनही पहिलीच्या कविता पाठ असतील कित्येकांना, असतील ना? पहिली ती कविता पाठ असेल, कारण त्यात गेयता होती, शब्दरचना होती. अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझ नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. पहिलीतली कविता आहे. असो, हे 4 अर्थ आहेत बरं का. नागपंचमी, यातून ज्ञान घ्यायचं आपल्याला. काय असेल का ज्ञान? पहिल्यांदा नागाला दूध चालत नाही, हे ज्ञान. नागाला दूध चालत नाही. पयःपान भुजंगानाम केवलम विषवर्धनम. भुजंगाला, नागाला दूध पाजलं की त्याचं विष वाढतं. मग आम्ही तर दूध लाया पाजतो नाही, तो अर्थ नव्हेच त्याचा. भारतीय शास्त्र हे व्यक्तीची पूजा सांगत नाही. गुण्या व्यक्तीची पूजा नाही, लक्षात घ्या, गुणांची पूजा आहे. गुणा पूजा स्थानम गुणिशूनच लिंगदच वया. गुणांची पूजा आहे. आम्ही वडाची पूजा करतो, वडामध्ये असणाऱ्या गुणांची आहे. पिंपळाची पूजा करतो, पिंपळामध्ये असणाऱ्या गुणांची आहे. तुळशीची पूजा करतो, गुणांची पूजा आहे. बैलाची पूजा करतो, पोळा, गुणांची पूजा आहे, त्यात देवत्व आहे नाही. तसं नागाची पूजा आहे, त्यामध्ये गुण आहेत. नागसप्तमी म्हणता आली असती की नाही, नागदशमी म्हणता आली असती.
नागद्वितीया म्हणता येईल, नागपंचमी का? नागामध्ये 5 गुण आहेत म्हणून नागपंचमी. नागामध्ये पहिला गुण, त्याच्या अंगावर कात येत असते आणि कात तो काढून टाकत असतो. यातून बोध हा घ्यायचा आहे की माणसाच्या मनामध्ये दुर्विचार, दुर्वासना वारंवार येत असतात, त्या अवलोकन करायच्या आणि काढून टाकायच्या. दुसरं, नागाच्या मस्तकावर मणी असतो असं म्हणतात. मणी त्याचं भूषण आहे. त्याचं माणसाचं भूषण काय? ज्ञानम परम भूषणम. ज्ञान हे परमभूषण आहे माणसाचं. तिसरं, नाग नेहमी सुगंधी ठिकाणी असतो. ज्या ठिकाणी सुगंध दरवळतो, चंदन, केवडा, त्या ठिकाणी राहतो नाग. तसं माणसाने जिथे सत्संगतीचा, ज्ञानी माणसाचा सुगंध दरवळतो, ज्ञानाचा सुगंध दरवळतो, त्या ठिकाणी राहायचं आहे. चौथा, नाग कुणावर आक्रमण करत, विनाकारण आक्रमण करत नाही. अंगावरून गेला तरी चावत नाही. जातात खेडोपाडी असं अनुभवाला येतं, अंगावरून जातो पण चावत नाही. हां, जेव्हा त्याला मारायचा प्रयत्न केला तेव्हा तो पावित्र्य घेत असतो. तसं माणसाने आपल्या बलाचा, बुद्धीचा, लेखणीचा, शक्तीचा, धनाचा कुणावरही अकारण दुष्प्रयोग करू नये. आणि चौथं, नाग आपल्याकरता बंगले बांधत नाही. आयत्या बिळात म्हण माहिती आहे तुम्हाला, आयत्या बिळात नागोबा. मुंग्या वारुळ करतात, त्या ठिकाणी जाऊन राहतं. याचा अर्थ असा आहे, प्रयत्न सोडायचा नाही, पण अन्यायाच्या मार्गाने धनार्जन करून बंगले बांधायचे नाहीत. भगवंतानी जे दिलेलं आहे त्यामध्ये संतुष्ट राहून आपली उपजीविका चालवावी. हे 5 गुण घेणे म्हणजे खरी नागपंचमी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ आहे. दिवाळी, दसरा अगोदर का, त्याचाही अर्थ आहे. ज्ञानाची तृष्णा लागली पाहिजे. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला म्हणते ना, अरे गाढवा, म्हणतात ना, मी म्हणतो, अहो माई, तुम्ही तुमच्या मुलाची तुलना गाढवाशी करून गाढवाचा अपमान करू नका. कारण गाढवामध्ये चांगली गुणाची तुमच्या मुलामध्ये नाही आहेत. फक्त ज्ञानग्राही दृष्टी असली पाहिजे. गाढवामध्ये चांगले गुण आहेत. अविश्रांतम वहेद भारम. गाढव कधी म्हणत नाही, मी थकलोय आता, आज संडे आहे, मी कामावर जाणार नाही, म्हणतं का? झालं 5 वाजले, माझी वेळ संपली, मी आता घरी जाणार, गाढव म्हणत नाही. अविश्रांत काम करत राहतो. शीतोष्णम नैव विंदती. पाऊस असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, कार्यरत असतं. आणि तिसरा गुण, मालकानेच खाऊ घालावं याची अपेक्षा नसते. मालक काम करून घेतो, मोकळं सोडतो, हा कुठे जाऊन चरून येतो. ससंतोषस्तथा नित्यम त्रीणी शिक्षेच्च कर्दभात. गाढवापासून 3 गुण घेण्यासारखे आहेत. हे ज्ञान घेण्याची दृष्टी असली पाहिजे. सिंहात एकम, सिंहापासून 1, बगळ्यापासून 1, कुत्र्यापासून काही गुण सांगितलेले आहेत. तसं ज्ञान घ्यायला खूप विश्वज्ञानाने भरलेलं आहे. फक्त दृष्टी मात्र तशी असली पाहिजे. आणि ज्ञान, शब्दज्ञान न घेता घेता ते आपल्या जीवनात उतरावायला पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान काही परिवर्तन करू शकत नाही. मोठमोठ्या थेरीज वाचतात, सांगतात, शिकवतात, पण स्वतः कृतीशून्य. द्रोणाचार्यांनी पांडवांना पहिला धडा शिकवला, सत्यम वद. पहिला हाच आहे बरं का उपनिषदामध्ये, सत्यम वद. सगळ्या कौरवांनी दुसरी दिवशी पाठ करून आले, सांगितलं सत्यम वद पाठ झालेला आहे. पांडवही पाठ करून आले. धर्मराज मात्र म्हणतात, गुरुजी मला पाठ झालं नाही. सगळे हसायला लागले, काय मंदबुद्धी आहे बघा, याला सत्यम वद 2 शब्द पाठ नाही झाले. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला, 5वा दिवस गेला, 10 दिवस झाले. आणि 10 दिवसानंतर विचारलं गुरुजींनी, काय धर्मा पाठ झालं का? हो झालं गुरुजी. काय म्हणून दाखव? सत्यम वद. अरे धर्मा, एवढे पाठ करायला तुला इतके दिवस लागले? त्यावेळी धर्माने उत्तर दिलेलं युधिष्ठिराने, गुरुजी हे शब्द तर मला पाठ दुसऱ्या दिवशी झाले होते, परंतु मी त्या दिवशी विचार केला की मी त्या दिवशी 10 खोटं बोललो. मी 10 खोटं बोललो, सांगणार कसं सत्यम वद? 9, 8, 7, 6, 5 मी काल खोटं बोललो नाही, म्हणून मी आज सांगू शकतो की सत्यम वद. तसं जे गुरुजी शिकवतात ते विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाणवून घ्यायचं असतं. त्याला खरं ज्ञानग्रहण असं म्हणतात. गुरोर्निष्ठा.
आजकाल फार गुरूंच्या बाबतीत आम्ही शाळेत असल्यापासून ऐकतो, अरे उसे पढ़ाने नहीं आता, अशी म्हणणारी विद्यार्थी आहेत. कॉलेजला विशेष करून शाळेच्या कॅम्पसमध्ये असताना शिक्षकांचं भय असतं आणि भय असावं. आता पद्धती बदलली, त्याला काही करता येत नाही. नाही तर शास्त्र सांगतं की लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत. 5 वर्षापर्यंत मारायचं नाही, 6व्या वर्षापासून 15व्या वर्षापर्यंत ठोकून मऊ करायला पाहिजे. मोल्डिंग पिरियड आहे हा, परिवर्तनाचा पिरियड आहे. आणि या काळात जर लाड केले तर मुलगा बिघडणार. कशामुळे काय बिघडते हे सांगितलेलं आहे. लाडाने मूल नासे, लाडाने मूल नासे, अनियमितपणे देह संपत्ती नासे, मोती मातीत नासे, मधुरपय पहा तक्रसंगे विनासे, माहेरी लेख नासे, बडबड करिता इच्छिले कार्य नासे, दुर्दैवे बुद्धिनासे, विपरीत समयी आळसे वृत्तीनासे, लाडाने मूल नासे. ज्या मुलाला लाड केले जातात त्या मुलाचा विकास नाही होणार. लाड करायचे पद्धत वेगळी आहे, पण अभ्यासाच्या बाबतीत लाड करता कामा नये, त्याला आयुष्य वाया जाणार. म्हणून पूर्वी 8व्या वर्षी मुंज झाली की त्याला काशीला पाठवायचं गुरुकुलात. तिथे कसले लाड आहेत? तिथे लाड नाही आहेत. आणि याला हक्कही नाही मागायचा, मला हे पाहिजे, नाही चालणार. तिथं सगळ्या मुलाबरोबर तिथं राहण्याला आवश्यक आहे. काही नियम ते सांगितले पुढे. गुरुवर निष्ठा, गुरुवची निष्ठा असली पाहिजे. गुरुंना नमस्कार करण्याची पद्धत, आईला नमस्कार करण्याची पद्धत. आता काय नमस्कार करतात? उठल्या उठल्या गुड मॉर्निंग मॉम, हाय डॅड. कुणाचं अनुकरण करतो आम्ही? ज्या ठिकाणी आमची परमदैवत आई, राम नाही कृष्ण नाही, लक्षात घ्या. कुठेही उपनिषदामध्ये रामदेव भव कृष्णदेव भव नाही सांगितलेलं आहे. मात्रदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पहिले देवत आणि त्याला नमस्कार करत नाहीत लोक आज. आणि यदा कदाचित कुणी पुण्यात्म्याने नमस्कार केला तो हात कुठे लावेल काही सांगता येत नाही. गुडघ्याला लागेल, मांड्याला लागेल, डावा हात असो उजवा हात असो, कुठेही चाललाय गुड मॉर्निंग. ही पद्धत आहे. नमस्कार सुद्धा शास्त्र लक्षात घ्या. नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा, अशी म्हण आहे. कुणाला नमस्कार करावा शास्त्र आहे. भगवंताला साष्टांग नमस्कार करावा, सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करावा. अजा करणेने विद्वांसहा जे गुरुकुलामध्ये शिकवतात अध्यापक, त्यांना नमस्कार असा आहे गोत्रोच्चारपूर्वक. साधवो करसंपुट, हा साधू संतांना हात जोडून नमस्कार आहे. झाली ना नमस्कार? एवढीच आहेत ना? का राहिली कुठली पद्धत? हे काय हाय? हा नमस्कार सुद्धा 5000 वर्षापूर्वी व्यासाने लिहून ठेवला आहे. हा कुणाला नमस्कार करायचा? आता आपण जाताना मंदिरासमोरून स्कूटरवर चाललो की हात लावतो, मैं हूं. अरे कोण सांगितलंय? मैं हूं करायची काय गरज आहे? किंवा मंदिरात चालले की मंदिराच्या दारात एका हाताने, बहुतेक 70% 80% करतात. का हो, करता की नाही? बहुतेक करतात. आणि हा नमस्कार कुणाला करावा एवढं लक्षात ठेवा आणि उद्यापासून अवश्य करा. हा नमस्कार कुणाला? एका हाताने. मूर्खम चैवेक हस्तेन, मूर्खाला एका हाताने नमस्कार करावा. चांगलं आहे ना? हा त्याला असा करतो आणि तो ह्याला असं करतो, दोघे कोण आहेत ते तुम्ही ठरवायचं आहे. बरं, नुसतं मूर्ख म्हणून चालत नाही. आजकाल मुलं फार थोडी घट्ट झाली आहेत. ते तर ठीक आहे म्हणलं म्हणजे काय बिघडलं, आपण काय मूर्ख झालो काय? शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की जन्म प्रभृती यत्किंचित सुकृतम समुपार्जितम, जन्मापासून यत्किंचित सुकृतम, थोडं बहुत पुण्य जमा केलेलं आहे, तत् सर्वम नाशनम याती एक हस्ताभिवादनात. ते सगळं पुण्य एका हाताने नमस्कार करतात नाहीचं होतं. किती उरले तुमच्याकडं?
रोज 4-5दा नमस्कार असा होतो. मराठीमध्ये लिहिलंय, हरी म्हणे एका हाते, जे नमस्कारिती देव द्विज गुरु संतांते, त्यांचा हस्त छेदावा तेथे शास्त्राज्ञा ऐसी असे. एक हस्ते करिता नमस्कार, पुढे पहावे जन्मांतर, न चुके निरय घोर, कल्पांतीही पाहता. एका हाताने नमस्कार केला त्याचं सगळं पुण्य संपलं आणि पुढे नरकाची प्राप्ती, हे लक्षात घ्या. म्हणून नमस्कार करताना आदरपूर्वक केला पाहिजे. विनयात अभिवादनम, विनय असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे. नमस्कारामध्ये सामर्थ्य पाठ आहे. कुणी मारायला आला तुम्ही हात जोडा, काय होईल? त्याचा हात चालणार नाही. कुरुक्षेत्राच्या समरांगणावर द्रोणाचार्यांनी पांडवांच्या सैन्यावर नारायणास्त्राचा प्रयोग केला. नारायणास्त्राला कसलाच दुसरा परिहार नाही आहे. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र आहे. ब्राह्मम ब्रह्माय संदधे, एका ब्रह्मास्त्रावर दुसरं ब्रह्मास्त्र टाकलं की थांबतात. पण नारायणास्त्राला कसलाच प्रतिबंध नाही. तेव्हा कृष्णाने पाहिलं आणि कृष्ण म्हणतो, सगळ्यांनी शस्त्र खाली ठेवा आणि हात जोडा. हाच उपाय. सगळ्यांनी शस्त्र खाली ठेवले. भीमानी गदा खाली नाही ठेवली. भीमाने विचार केला की शस्त्र खाली ठेवणं म्हणजे पराजय स्वीकारणे, पराजय मानणे, म्हणून शस्त्र खाली नाही ठेवली. कृष्ण म्हणतात, भीमा गदा खाली ठेव. भीमानी नाही ठेवली. शक्ती वर आली, पाहिलं आणि भीमाच्या अंगावर चालून आली. भीमाच्या हातात शस्त्र आहे. भीमानी गदेनी मारलं, परत गेली. कृष्ण म्हणतायत, भीमा प्रत्येक वेळेला पूर्वीपेक्षा दुप्पट गतीनी, दुप्पट शक्तीनी आणि दुप्पट यांनी येईल, ती तुला पेलवणार नाही. भीमाने 2-4दा प्रयत्न केला आणि लक्षात आलं याच्या पुढे आली तर आपलं काही ठीक नाही. गदा खाली ठेवली, नमस्कार केला आणि शक्ती परत निघून गेली. इतकी प्रचंड शक्तीसुद्धा नमस्काराने निघून जाते. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. जे मोठ्यांना नमस्कार करतात त्यांच्या 4 गोष्टी अनायास प्राप्त होतात. आयुष्य, विद्या, यश आणि बल याची प्राप्ती होत असते. आयुष्याचं उदाहरण सगळ्यात मोठं आहे. आपण सकाळी सकाळी नाव घेतो. जे प्रातस्मरण करतात त्यांच्याकरता सांगतो. सगळे नाव घेत असतील मला असं वाटत नाही. उठल्या उठल्या काय करायचं असतं? काय करायचं असतं? चहा घ्यायचा. बेटती, हो बेटती घेणारी बरीच मंडळी आहे. खरंच ग्रेट आहेत बरं का ते. शंकराने एकदा विष पिलंय, हे रोज विष पितात, है ना? रोज विष पितात. शंकरापेक्षाही मोठे आहेत. प्रश्न करता विष पितात, ते सामान्य गोष्ट नाही. अहो याहीपेक्षा आणखी एक मंडळी काही पुढे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, चहाची आरती करून लोक चहा पितात. एकदा मी परभणी भागात गेलो होतो आणि तसा मी कुणाला त्रास देत नाही बरं का, तसा फार चांगला मनुष्य आहे मी. भल्या पहाटे जात नाही कोणाच्या घरी. त्यांना उठवायचं, दार वाजवायचं, तर मी काळजी घेत असतो. स्टेशनवर बसून राहिलो थोडा वेळ. 3-3:30ला गाडी गेली. म्हणजे एवढ्या पहाटे उठवायचं जाऊन, म्हणून स्टेशनवर बसलो. मला त्याला 5-5:30 झाले, आता उठले असतीलच, त्यांना माहिती आहे मी येणार आहे. गेलो तर तिथं लाईट लागल्या आहेत. घरच्या सगळ्या आरतीचा आवाज ऐकू येतोय. अरे म्हणलं चांगले लोक आहेत, मी चुकीची कल्पना केली. आणि जवळ गेलो, आरती चालू होती. आरतीची चाल लक्षात आली मला. आरती भुवन सुंदराची, इंदिरावरा मुकुंदाची. पण शब्द वेगळे वाटायला लागले. ही कोणती आरती होत? म्हणजे चालतीये पण आरती वेगळी. मी थोडं कान लावून ऐकलं. ही चूक पद्धत आहे, कान लावून ऐकायचं नसतं बरं का. मी कान पकडले नंतर मग, कारण दुसऱ्याच्या घरचं कान लावून ऐकायचं नसतं. पण आरती चालू होती. आरती चहा प्रलय काळा, कापिला गळा धन्य बाळा. विष तू करिशी अमृताला, मृत्यूची माळ घाली सकळा. तुझा तो रंग असे काळा, दरारा भासे कळी काळा. उदधवलांग करुणी बेरंग, अग्नीचा संग उकळत्या पाण्यामध्ये तरला. कपामध्ये हसत हसत आला. आरती पुरे.
उद्या तुम्ही सुरू कराल, पूर्ण म्हणणार नाही. सकाळी उठल्या उठल्या प्रातस्मरण सांगितलं मला ताई, प्रातस्मरण करायचं, करदर्शन करायचं. हे विज्ञान आहे. करदर्शन तरी का करावं? कुणाच्या हातावर लक्ष्मी आहे का? हे फोटो आहे का लक्ष्मीचा? कराग्रे वसते लक्ष्मी आहे का तुमच्या हातावर? लक्ष्मी, सरस्वती, गोविंद आहे का? मग कुठे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती कुठे? लक्षात घ्या, शास्त्राने फार विज्ञानाची जोड दिली आहे, ते मी उद्या सांगणार आहे. करदर्शन का करावं तो भाग उद्या येईल आपल्याला. माता पित्यांना नमस्कार करावा. मार्कंडेयाची कथा मी सांगत होतो. मार्कंडेयाचं नाव सकाळी सकाळी आपण घेतो. मार्कंडेय यांचं आयुष्य केवळ 12 वर्षाचं. आणि घरी संत महात्मे आले, पाहिलं आणि विचारलं, मर्कंड मुनी, अहो तुमच्या मुलाचं वय फक्त 12 वर्षाचं राहिलेलं आहे. 7 दिवस राहिलेत फक्त, 12 वर्ष होत आली. काही विचार केला का तुमच्या आयुष्याचा? नाही काय नाही, संपत आयुष्य बघा, विचार करा. लगेच मर्कंड मुनीने सांगितलं, मार्कंडेया इकडे ये, नमस्कार कर. नमस्कार केला मार्कंडेयाने. ऋषीने काय आशीर्वाद दिला? आयुष्मान भव. खरा आशीर्वाद हात आहे बरं का. बाकी विद्यावान भव, लक्ष्मीवान भव तुम्हाला खुश करण्याकरता आशीर्वाद आहेत. ब्राह्मणाचे खरे आशीर्वाद आयुष्मान भव. आणि 5-6 दिवस निघून गेले. वशिष्ठ ऋषी आले आणि वशिष्ठांना नमस्कार यांनी केला. वशिष्ठांनी लगेच आशीर्वाद दिला, आयुष्मान भव. आणि लक्षात आलं वशिष्ठांच्या की याचं आयुष्य संपलेलं आहे, तरी आपण आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून त्यांनी विचार केला आणि त्या बाळाला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. कारण आपला आशीर्वाद सुद्धा खरा ठरावा. आपल्या आशीर्वादाला काहीच नसतं. आडात असेल तर पोहऱ्यात येणार आहे. हा आपल्याकडे काही पुण्य असेल तर आशीर्वाद खरा होणार आहे. बस आशीर्वाद द्यायचा, काय बिघडत नाही आपलं, कारण काही नाहीच आहे स्टॉकमध्ये. वशिष्ठांनी विचार केला की मी आशीर्वाद दिला आहे तो खोटा ठरला, आपली तपश्चर्या व्यर्थ जाणार आहे. म्हणून तो खरा ठरण्याकरता ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. आशीर्वाद देण्याकरता प्रेम लागत असतं, वात्सल्य पाहिजे. वात्सल्याद यत्र मान्येन. आशीर्वाद देणारी व्यक्ती मान्य असली पाहिजे, आशीर्वाद घेणारी कनिष्ठ असली पाहिजे. महाराष्ट्रात अक्षता फेकून मारतात लग्नामध्ये, तो आशीर्वाद नव्हे. दक्षिणेकडे फार सुंदर पद्धत आहे, असू द्या. तर इष्टवाक्य बोललं पाहिजे. आशीर्वाद त्यांना इष्टवाक्य, आयुष्मान भव. आशीर्वाद महाराष्ट्रीयन लोकांकडून घ्यावा असं लिहिलं बरं का. असं लिहिलं असेल का? लिहिलं असेल का असं महाराष्ट्रीयन लोकांकडून? मी लिहिले म्हणून सांगतोय. या महाराष्ट्राचा गौरव असा आहे की भागवतामध्ये भक्तीने सुद्धा मी कुठे वाढले, महाराष्ट्राचा उल्लेख केला. 4 प्रांताचा उल्लेख आहे भागवतामध्ये. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गतः क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे, गुजरात, गुर्जरे जीर्णतां गतः. महाराष्ट्रामध्ये माझं वास्तव्य झालंय हे भक्तीने सांगितलेलं आहे. आता महाराष्ट्र आहे. आशीर्वाद पूर्व देशाकडच्या लोकांकडून घ्यायचा नाही, हा शास्त्र आहे. आशीर्वादम न गृह्णीयात. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा नाही. पूर्वेकडचे जे लोक आहेत तर आसामकडचे वगैरे, कारण तिथं शला ह म्हणतात, शला ह म्हणतात. शतायू भव काय म्हणतील? शतायू भव म्हणायच्या वेळी ते हातायू भव म्हणतील, म्हणजे तुमचं आयुष्य. म्हणून पूर्व देशाकडून आशीर्वाद घ्यायचा नाही असं लिहिलं आहे. म्हणजे आपण पश्चिमेकडे आहोत भारताच्या, त्यामुळे आपला आशीर्वाद घ्यायचा असतो. भारतामध्ये खूप वैविध्य आहे हो. जेव्हा आपण फिरायला जातो ना तेव्हा अनेक ठिकाणचं अनेक वैविध्य आहे. असो. आणि मर्कंड ऋषीने सांगितलं, मार्कंडेया कोणी संत साधू महात्मा भेटले की नमस्कार करायचा. आणि प्रत्येकाला नमस्कार करायला वशिष्ठाने आशीर्वाद दिला. लक्षात आले की आपली चूक काय झाली आहे. ब्रह्मदेवाकडे नेले, ब्रह्मदेवाला नमस्कार केला, ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, आयुष्मान भव. वशिष्ठ म्हणले सुटलो. आता फाईल हेडक्वार्टरला गेली आहे.
आता ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलाय, आता मी सुटलो ना, काही झालं तर ब्रह्मदेवाकडे आरोप आहे. आणि विचारलं तात वशिष्ठाचे वडीलच ब्रह्मदेव, तुम्ही कसा काय आशीर्वाद दिलाय, आयुष्य संपलेलं आहे. ते म्हणाले संतांचे आशीर्वाद घेता घेता याचं आयुष्य 7 कल्पपर्यंत वाढलेलं आहे. 7 कल्प. आपण सप्तचिरंजीवाचं स्मरण करतो, वाढदिवस साजरा करतो का बर्थडे साजरा करतो? बर्थडे 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 काय करतो? बर्थडे ना. नाही, काही लोक असं होकारार्थी मान हलवत आहेत. त्यांना माहीत आहे जन्माच्या तारखेला केक आणून त्यावर कॅन्डल लावून ते फुंकून शांत करायची. करताना किती लोक करतात? प्रामाणिकपणे हातभार करायचा. किती लोक बर्थडे साजरा करतात? लाजू नका हो, खरं सांगा ना, काय त्यात आहे भाऊ. एक तरी व्यक्ती स्पष्ट बोलणारी निघाली. बर्थडे नाही, वर्धापन दिन साजरा करायचा आहे. तुम्हाला सांगतो काय निषेध आहेत त्याच्यामध्ये. जर दिवा तोंडाने शांत केला, फुंकून विझवला, तर शास्त्रात लिहिलंय दीप निर्वापणात पुंसहा, पुरुषाने दिवा फुंकून जर शांत केला, अचिरेणैव कालेन वंशनाशो भवेत् ध्रुवम, अल्पावधीमध्येच वंशनाश होणार, कारण तो वंशाचाच दिवा विझवतायत. लक्षात घ्या. पण तोंडाने कधी दिवा फुंकून शांत करायचा नाही. त्या दिवशी अभ्यंग स्नान घालायचंय, सप्तचिरंजीवाचं पूजन करायचंय. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः सप्तैतान् संस्मरेन् नित्यं मार्कण्डेयमथाष्टमं जीवेत वर्ष शतम सागरम अपमृत्युविवर्जितः. ज्या मार्कंडेयाचं वय 12 वर्षाचं होतं त्याला आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला आयुष्य दे. नमस्कारामुळं इतकं आयुष्यसुद्धा वाढलेलं असतं, म्हणून नमस्कार करावा. गुरुजनाच्या ठिकाणी नम्र झालंच पाहिजे. भांड वर धरलं तर भरेल का हो? का नळाखाली धरलं तर भरेल? नळाच्या वर धरलं, आम्ही नाही खाली वाकणार. आम्ही भांडवर धरणार, भरलं पाहिजे, भरणार नाही. नळाच्या खालीच भांड धरलं पाहिजे. तसं गुरुच्या पुढे नतमस्तक झालंच पाहिजे, तरच ज्ञान प्राप्त होणार आहे, अन्यथा होणार नाही. म्हणून माता पिता गुरु यांच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण मात्र पितृभक्तीचं आहे. पुंडलिक. पुंडलिकाने पांडुरंगाला उभं केलं आहे. कथा सगळ्यांना माहिती सांगत बसत नाही. केवळ माता पित्याची सेवा करताना पांडुरंग येऊन थांबले. देव आले तरीही उठले नाहीत. पाय चेपितो माता पित्याचे करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे राहा तो बरे. पांडुरंग थांबले. नंतर भेटायला गेले, नंतर तिथंच थांबायचं. त्यांना वर मागितलेलं आहे. म्हणजे माता पित्याच्या भक्तीचा किती मोठा महिमा आहे. तो पुंडलिक महाराष्ट्रामध्ये भूवैकुंठ क्षेत्र पंढरी, तो प्रत्यक्ष पांडुरंग कुणी स्थापन केला नाही आहे. द्वारकेहून आला तिथे थांबलेला आहे. तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती, त्याच्या मुखाप्रती किडे पडो. तुकाराम महाराज म्हणतात कुणी मूर्ती घडवली असं म्हणेल तर त्याच्या मुखाप्रती किडे पडो. प्रत्यक्ष पांडुरंग हे द्वारकेहून निघाले. हरिविजया म्हणजे कथारडी आहे पूर्णपणे. असो, गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. कुणी कितीही भाषेचा जाणकार असला. मी एक प्रश्न विचारतो. वेदामध्ये एक उच्चार आलाय, नृ अक्षर आहे. नृ, नृवर अनुस्वार आहे. काय उच्चार होईल? नृ. जसं कृष्ण तसं नृ अक्षर आहे, त्याच्यावर अनुस्वार दिला, त्याचा उच्चार नृम असा होईल. बरोबर? नृवर अनुस्वार नृम, नृम. आता याच अक्षराला विसर्ग आहे. एकाच अक्षराला अनुस्वार आणि विसर्ग, याचा उच्चार कुठल्या शास्त्रात लिहिलाय? आहे का साहित्यामध्ये कुठल्या? नाही. हे गुरुमुखातूनच शिकावं लागेल, स्वतःच्या अभ्यासाने पुस्तकातून येणार नाही. यामध्ये दृष्टांत आहे. असं महाभारतामध्ये सुंदर कथा आली आहे की
कनखल तीर्थाच्या ठिकाणी भारद्वाज आणि रैभ्य हे दोन मुनी राहत होते. रैभ्य अत्यंत विद्वान आणि भारद्वाज तपस्वी. पण विद्वानाची किंमत जास्त असते. तपस्वी आपापल्या घरी तप करत असतो, समाजाला काही त्याचा फायदा कमी होतो, पण विद्वान सभेमध्ये लगेच येतो. आणि त्यामुळं रैभ्य समाजामध्ये फार प्रसिद्ध होता. भरद्वाजाचा मुलगा यवक्रीत याला आवडायचं नाही की आमचे बाबा एवढे तपस्वी आहेत पण त्यांना मान कमी मिळतो आणि त्या रैभ्याला जास्त मिळतो. म्हणून त्यांनी विचार केला की आपण ज्ञान प्राप्त करायचं, म्हणून तपश्चर्या सुरू केली. तेव्हा इंद्र आला म्हणतो, अरे यवक्रीता, हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही आहे. तू किती जरी तपश्चर्या केली, आपल्या मराठीमध्ये काही संस्कृत स्तोत्र आहेत, विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. बस स्तोत्राचे 1000 पाठ करा, परीक्षेत पास. अभ्यास करायची गरज आता होऊ शकतं का? मी नास्तिकवाद मांडत नाही, लक्षात घ्या. मी त्या स्तोत्राबद्दल, पण वस्तुस्थिती अशी आहे की स्तोत्र पठन करून परीक्षेत मार्क मिळतील का? त्यापेक्षा अभ्यासच केला पाहिजे. स्तोत्र पठन करून ज्ञान प्राप्त होणार नाही. धनार्थी लभते धनम, स्तोत्र म्हणत झोपून राहा, धन मिळेल नाही मिळणार. पुत्रार्थी लभते पुत्रान, लग्न करू नका, स्तोत्रच म्हणा, पुत्र होतील का पाहूत या, नाही होणार. हे रोचनार्था फलश्रुती आहे. हे जे फल सांगितलेले ना, ते मनुष्याच्या मनामध्ये स्तोत्राबद्दल रुची निर्माण व्हावी म्हणून फलश्रुती सांगितलेली आहे, अन्यथा असं होणं शक्य नाही. म्हणून हे यवक्रीता, तू तपश्चर्या सोड आणि गुरुकडे जा आणि अभ्यास कर. त्याची पद्धत सांगितलेली आहे, गीतेत सांगितलेली आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. प्रणिपात करायचा आहे, परिप्रश्न विचारायचा आहे. गुरुजींना विचारताना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे नाहीत. प्रश्न आणि परिप्रश्न यामधला अंतर जाणला पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्याला विचारतात तो प्रश्न आहे, कारण त्याचं उत्तर मला माहीत आहे. मला माहीत आहे तुला येते की नाही या भावनेने विचारला तो प्रश्न आहे. आणि मला माहिती नाही जाणून घेण्याच्या उद्देशाने विचारलं जातं, तो आहे परिप्रश्न. म्हणून गुरुंना प्रश्न नाही, परिप्रश्न. आणि सेवया, गुरूंची सेवा करून ज्ञान प्राप्त होत असतं आणि त्यावेळी ज्ञान प्राप्त होत असतं. यवक्रीत म्हणाले, गुरुकडे जाऊन केव्हा अभ्यास करणार, एवढं ज्ञान केव्हा मिळणार, त्यापेक्षा तपश्चर्या करतो. इंद्र म्हणतो, अरे तो उलटा मार्ग पत्करलेला आहे, यातून होणं संभवत नाही, हे शक्य नाही. तेव्हा तो ऐकायला तयार नाही. तेव्हा इंद्राने एक युक्ती केली. एका वृद्ध संताचं साधूचं रूप घेतलं, गंगेकाठी आला, यवक्रीत स्थानाला आला होता. आणि यांनी काय केलं, वाळू घ्यायची गंगेत टाकायची, वाळू घ्यायची गंगेत टाकायची. त्या यवक्रीताने विचारलं, काय करतो तू हे? लगे इकडच्या लोकांना पलीकडे जायला अवघड होतं, गंगा पार करायची, म्हणून मी पूल बांधतोय वाळूचा. तो म्हणला, अरे वाळूचा कुठं पूल होत असतो काय, गंगेला या महाप्रवाहासमोर तुला पूल टिकेल तरी कसा? त्याने उत्तर दिलं, मग तू जे करतोयस ना ज्ञानप्राप्ती साधन, तू नाही, तू उलट्या मार्गाने चाललास, ते तुला कळण्याकरता मी केलं आहे. तेव्हा यवक्रीताला लक्षात आलेलं आहे की गुरुशिवाय ज्ञानप्राप्त होत नाही, म्हणून ते गुरुकडे जाऊन त्यांनी ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न केलेला आहे. ते गुरुकडून शिकावं लागतो. ऑनलाईन, आजकाल ऑनलाईन सगळं चालू आहे. ऑनलाईन करता येईल का ज्ञान प्राप्त करता येईल? ऑनलाईन सांगितलं थालीपीठ करायचं आहे, कसं करायचं सांगितलं, तव्याला तेल लावा आणि पीठ थोपून द्या, सगळं मिश्रण. आता खाली लावा का वर लावा? झालं, माऊलीने लावलं, खालच्या बाजूला तेल लावलं, थालीपीठ थोपून दिलं, ठेवलं. थालीपीठ होणार का? किंवा पुस्तक वाचून होत असं वाटतंय का? पुस्तक वाचून चहा करायला गेल्या बाईसाहेब, खिडकीत पुस्तक ठेवलं, त्याला 2 कप पाणी टाका, पाणी टाकलं, नंतर साखर टाका, साखर टाकली आणि ते वाऱ्याने पान बदललं. खिडकीत ठेवलं होतं, ते पान बदललं आणि 2 चमचे मीठ घाला.
झाला चहा तयार. असं होत नाही. त्यापेक्षा अनुभवी लोकांकडून कुठलंही ज्ञान प्राप्त करणं हे नेहमी मार्गदर्शक होत असतं. म्हणून गुरुच आहे, प्रत्येक गोष्टीला गुरु आहे बरं का. एकाक्षर प्रदातारम गुरुरित्यभिधीयते. आपली धारणा शाळेमध्ये शिकवतात ते गुरु आणि मंत्र देतात ते सद्गुरू नाही. ज्याच्याकडं एक अक्षर शिकलो तो पण आपला गुरु आहे. उत्तम चित्रित आपण शिकलो ते आपले गुरु आहेत. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण. ज्याच्याकडे चांगलं शिकलो ते गुरु आहेत. म्हणून नेहमी त्यांचा गौरव करायचा आणि त्यातूनच ज्ञान प्राप्त होणार. पण ही सेवा अवघड आहे. उपमन्यू आणि अरुणी या 2 कथा सांगितलेल्या आहेत महाभारतामध्ये. त्या कथा मी उद्या सांगेन. पण गुरुजींनी सुद्धा ज्ञान विद्यार्थ्याला भरवलं पाहिजे. एक पद्धत जी आमच्या हैदराबादला लक्षात आली, इकडे कदाचित नसेलही. गुरुजी शाळेत शिकवत नाहीत. त्याला प्रश्न पडला की सांगतात घरी ट्युशनला ये. हे गुरुजींच्या दृष्टीनं निंदकर्म आहे. हे विद्यादान एक फार मोठा यज्ञ आहे. एक यज्ञ आहे. आणि जे गुरुजी ज्ञान देत नाही त्यांची काय गती होते याचं सगळ्यात मोठं उदाहरण अप्पय्या दीक्षितांचं आहे. काशीमध्ये अप्पय्या दीक्षित म्हणजे व्याकरणाचे सम्राट. पाणिनी व्याकरण म्हणजे पाणिनीच्या समतुल्य असणारे असे अप्पय्या दीक्षित. पण त्यांनी शिकवलं नाही कोणाला. काही लोकांना वाटतं की आपल्याकडे थोडं जास्त राहिलं पाहिजे शिल्लक, सगळं काही झालं शिकवायचं नाही. विद्या दिल्याने वाढते. विद्या दिल्याने वाढते. विद्या ठेवून वाढत नाही. आणि त्यांनी शिकवली नाही आणि परिणाम म्हणून ते ब्रह्मराक्षस झाले. त्याच्या चरित्रामध्ये भाग आलेला काशीमध्ये हा. आणि दक्षिणेकडचे एक महाराष्ट्राचा विद्यार्थी आणि एक आंध्रातला विद्यार्थी हे दोघेही काशीला शिकायला गेले. त्यांना अप्पय्या दीक्षिताकडूनच व्याकरण शिकायचं होतं. काशीत गेले, विचारलं अप्पय्या दीक्षित. ते म्हणजे गेले केव्हाच, ते आम्हाला माहीत आहे. ते गेलेत. गेल्यानंतर गेले होते. ते गेले केव्हाच. त्यांचा वाडा कुठे आहे आणि तो वाडा दाखवला. जीर्ण झालेला त्यांचा वाडा. आणि दारात गेल्याबरोबर ते दार आपोआप उघडलं. हे आत गेले. आत एक श्वेतवस्त्रधारी, शुभ्रे दाढी आहे, जटा आहेत, ते बसले होते. त्यांनी विचारलं काय काम आहे. आम्हाला व्याकरण शिकायचं आहे. कोण सांगितलं. ते म्हणले आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलेले तुमच्याकडून शिकायचं आहे. त्याला मी शिकवेन, पण माझं नाव कुणाला सांगाल तर तत्क्षणी मराल. आता ब्रह्मराक्षस झालेले आहेत. आणि झालं असंच. हे दोघे इतके रथी महारथी झाले. काशीमध्ये त्यांनी आपला जरब बसवलेला आहे. एके दिवशी काशीमध्ये बऱ्याच चर्चा आजही चालतात. त्या चर्चेमध्ये जिंकल्यानंतर एकाने विचारलं कुठं अभ्यास केला आपण, अध्ययन कुठे केलं. ते म्हणजे अप्पय्या दीक्षिताकडं. आणि म्हणतात तो गतप्राण झाला. एक जे राहिले त्यांनी अष्टाध्यायी वगैरे व्याकरणाचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे विद्या ही विद्यार्थ्यांना दिलीच पाहिजे. तिथे कसलीही कृपणता असता कामा नये. गुरुकुल पद्धतीमध्ये या गोष्टी सहज होत होत्या. रात्रंदिवस गुरुच्या सोबत राहणं. त्यामुळे नियमबद्धता असायची. पहाटे 4-4:30ला उठायचं. उठलंच पाहिजे हे नियम असायचे. आळसाला प्रमादाला स्थान नसतं गुरुजीवर राहिल्यानंतर. विद्यार्थ्यांनी कधी सुखार्थी असू नये. सुखाची अपेक्षा ठेवायची नाही. क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो सुखम. जो क्षणाचा दुरुपयोग करतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही आणि जो कणकणाचा दुरुपयोग करतो त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. अभ्यासाच्या वेळा ठरल्या पाहिजेत. अभ्यासाची विशेष करून वेळ संध्याकाळची नको आहे. संध्याकाळी अभ्यास करायचा नाही. आणि आई म्हणणारी कुणी आहे ते मुलाला होमवर्क कर किती वाजता सांगते. संध्याकाळीच सांगते.
याचं कारण आहे शास्त्रात भरपूर लिहून ठेवलेलं हो. मी जेव्हा भारतीय विज्ञान पाहतो ना ग्रंथातून आश्चर्य वाटतं. परवा पेपरला बातमी आली होती की फर्स्ट हेड ट्रान्सप्लांटेशन, परवा कोणाचं तरी ते हेड ट्रान्सप्लांटेशन झालं आणि फर्स्ट टाईम इन इंडियाने जगामध्ये झालं. ते मला जगात नाही झालं, आमच्यात गणपतीचं झालेलं आहे, दक्ष प्रजापतीचं झालेलं आहे. या खोड्या कल्पना नाही आहेत. आमचा भारत एकेकाळी या समृद्ध होता. जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती करती थी बसेरा, करती थी बसेरा, ओ भारत देश है मेरा. या ठिकाणी सगळी समृद्धी होती. सगळे विज्ञानाचे प्रयोग इथे झालेले आहेत. आजही पहा तुम्ही, मानधाताचा जन्म पहा, आश्चर्य आहे. मानधाता आईच्या पोटात जन्मला नाही, बापाच्या पोटात जन्मला आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन, हे सगळे उदाहरण सांगू शकेन मी, त्या काळात झालेलं आहे. 100 कौरवांचा जन्म आईच्या पोटातून झालेला नाही आहे. हे सगळे विज्ञान इथे होतं. कोणी विचार केलाय का 100 कौरव कसे काय जन्मले असतील हो? कथा आपण ऐकल्या सगळ्या, पण 100 जन्मतील का एका स्त्रीला? ती कथा अशी आहे, गांधारीच्या मनामध्ये इच्छा आहे की माझा मुलगा पहिला व्हावा, नंतर कुंतीला, कारण जो ज्येष्ठ कुमार होईल तो हस्तिनापूर नरेश होईल, तिची इच्छा अशी आहे. पण बातमी आली, दोघे गर्भवती होत्या, बातमी आली की कुंतीला मुलगा झाला. आता याचा काय उपयोग आहे? म्हणून गांधारीने आघात करून घेतले पोटावर आणि गर्भपात झाला. व्यास मुनी तिथे होते. व्यास हे फार मोठे सायंटिस्ट होते. त्यांनी तो जो भाग आहे तो 100 पात्रामध्ये भरून ठेवला. त्याला पात्र शब्द आहे, त्याला तुम्ही ट्यूब म्हणा. आणि त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केली. मी सांगतो आजही टेस्ट ट्यूब बेबीज परत इन्सर्ट करावी लागते, परंतु बाहेरच प्रक्रिया केली आणि 101 कौरव आणि एक दुःशाला नावाची बहीण हे बाहेरच जन्मलेले आहेत. असे कितीतरी प्रयोग आहेत. क्लोनिंग, जेव्हा वेण राजा भागवतामध्ये आपण ऐकलं असेल, वेण दुष्ट निघाला आणि पापकर्मामुळे तो ऋषींच्या शापाने मरण पावला. त्याच्या कमरेच्या खालच्या भागाचं मंथन केलं, क्लोनिंग केली आणि त्यातून एक पाप पुरुष जन्मला. इतका क्रूर होता, त्याचे डोळे लाल, केस उभे राहिले. विचारलं काय करू? ऋषीने विचार केला, बापरे ह्याला काम सांगणं आवड आहे. आपण पाहतो की नाही समाजामध्ये कुणाला काम सांगणं आवड असतं. काही लोक असतात, हे तुम्ही काही करू नका बाबा, प्लीज बसा शांत, काही करू नका. लग्न कार्यामध्ये पाहायला मिळतात असे, हो प्लीज बसा, हे करू नका. आणि काही लोक बसलेले आवडत नाहीत. अहो तुम्ही काय बसला, ते करा ना, तुमच्याशिवाय कोण करणार आहे? काही माणसं काम करती बरी असतात, काही माणसं काम न करती बरी असतात, काही आलेली बरी असतात, काही गेलेली बरी असतात. ते गंमत म्हणून सांगतो आणि विराम घेतो. आज एकदा शनिदेव आणि लक्ष्मीदेवी यांचा मराठीमध्ये ब्युटी कॉन्टेस्ट म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, कारण मराठीचे शब्द कोणाला माहीत आहेत. सौंदर्य प्रतियोगिता कोणाला माहीत आहे. तशी माझी मराठी बरी आहे, कारण आंध्रात राहतो म्हणून, आयुष्य आंध्रात गेलं ना. तेलुगूमध्ये बरीच संस्कृत आहे, त्यामुळे मला तेलुगू शिकायला फार सोपं पडलं. संस्कृत शिकली सगळ्या भाषा येतात. तर दोघांमध्ये ब्युटी कॉन्टेस्ट सुरू झाली आणि शंकराकडे गेले, विष्णूकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, इंद्राकडे गेले, कोणी सांगायला तयार नाही. माहिती आहे ना, लक्ष्मीला चांगलं म्हणावं, शनी महाराज राशीला येणार 7:30, आणि शनीला चांगलं म्हणावं, लक्ष्मी रुष्ट होणार, दारिद्र्य येणार. सगळ्यांनी म्हणले आम्हाला काही कळत नाही बरं का, आम्ही त्यातले काही रसिक नाहीत, आम्हाला माहिती नाही. सगळ्यांनी टाळलं. मग शेवटी आले आपल्या भारतामध्ये दंडकारण्य, आपलं महाराष्ट्र हो ना, दंडकारण्य होतं आणि सगळे ऋषी राहायचे. आता ऋषीकडे काय बंगले असतील, काय असतील, सगळ्या भारताला इतिहास सांगून जातोय. सगळ्या कथा, एक दरिद्री ब्राह्मण होता, इथूनच कथा सुरुवात आहेत. सगळ्या कथा बघा तुम्ही, कुठेतरी कथा वाचली का? एक श्रीमंत ब्राह्मण होता, नाही अजिबात नाही. एक दरिद्री ब्राह्मण होता, इथून कथा आहेत. ते म्हणजे अजून काय दारिद्र्य यायचे, सगळं जग दरिद्री म्हणतं ते आम्हाला, आणि आहोतच. म्हणजे आम्ही सांगतो, काय भीती आम्हाला, शनी आला काय, लक्ष्मी गेली रुसली काय, म्हणजे आम्ही सांगतो. आणि मग आले दोघं,
आल्यानंतर सांगितलं दारापर्यंत जा आणि परत या. हे दोघे गेले दारापर्यंत आणि परत आले आणि सांगा कोण चांगलं सुंदर आहे. त्या ऋषीने सांगितलं लक्ष्मीबाई तुम्ही येताना चांगल्या दिसता, शनिदेव तुम्ही जाताना चांगले दिसता. यानंतरला भाग आपण उद्या पाहूत. या विषय खूप मोठा आहे, जीवनाला कलाटणी देणारा विषय आहे, फार सुंदर विषय विद्यार्थ्याबद्दलचा. विद्यार्थ्यांनी जर खरंच ऐकलं, आम्ही याच अवस्थेतून आलो पण आम्हाला शिक्षक मारायचे. परवा माझ्या मुख्याध्यापक प्रभाकरराव चांदोरीकर यांचा सत्कार केला लातूरला, कारण ते छडीने मारत नव्हते. लक्षात घ्या, छडीने मारत नव्हते. शेतकरी शेतात म्हशीला घेऊन चालला, त्याच्या हातातली काठी मागून घ्यायची आणि काठीने मारायचे. पण त्यांचं मारणं म्हणजे घट पक्का करणं आहे. गुरुकुम्हार आहे, गुरुकुम्हार सिसकुंभ है, घट घट मारे चोट, अंदर हात सहार देत बाहर मारे चोट. गुरु काय करतात? मारतात, पण आतून प्रेमाने त्याचं कल्याणाची इच्छा ठेवतात. जसं कुंभार घट तयार करतो, वरून मारत असतो, पण हात घट फुटू नये म्हणून त्याला हात सहार ठेवत असतात, तसं गुरु हे कल्याणाचीच तीव्र इच्छा ठेवत असतात. हे ज्या विद्यार्थ्याला कळालं आहे तो विद्यार्थी निश्चितच मोठा होणार.